तोच ऋग्वेद आहे. आर्य प्रतिनिधी सभा, दयानंद भवन, रामलीला भवन, नवी दिल्लीहून. आता ह्याचं आपण ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 8-9 तपशिलात बघूया. तसं तर इथून आपण सुरू करूया. त्यांच्या अज्ञानालाही आपल्याला पुढे रेटायचं आहे. आता हे 9वं मंडल आहे. याचं प्रथम सूक्त आहे आणि पहिल्या मंत्रात लिहिलंय हे परमात्मन सौम्य स्वभाव परमात्मन, म्हणजे परमात्म्याविषयी माहिती आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुढे बघा, आता आम्ही दाखवतो आपल्याला. आता मंत्र नंबर 2 मध्ये हे परमात्मन तुम्ही ठीक आहे. आता तिसऱ्यात हे परमात्मन. आता चौथ्यात हे परमात्मन. पाचव्यात हे परमात्मन. आता बघा सहाव्यात हे परमात्मन. आता सातव्यात तर गडबड करायला सुरुवात केली यांनी. इथे यांच्या लक्षात आलं की भगवान लिहिलंय तर पुढे तो साकार सांगितलंय परमात्मा, तर मग इथे लिहिलं त्या पुरुषाला, पुरुष म्हणा हवं तर परमात्मा म्हणा, त्या परमात्म्याला ज्ञान यज्ञात योग्य प्रकारे. पुढे बघा मग आठव्यात, आता आपण आठव्यात वाचूया. त्या परमात्म्याला आता वरती 6 वेळा परमात्मा लिहिलंय. इथं लिहायला काही कलम झिजलं त्यांचं आणि समजण्याशी मतलब होता. कुणाला समजू नये की भगवान सशरीर आहे, कारण की दयानंदच्या अज्ञानाला वर ठेवायचं होतं, ते इच्छित होते. त्या परमेश्वराला, त्या पुरुषाला, त्या परमेश्वराला उग्रगती प्रेरित करतात. जसा आता हाहाकार माजलाय तर परमात्म्याने ह्या दासाला पाठवलं. जेव्हा कलियुगाच्या प्रारंभी आले होते तेव्हा सुद्धा हाहाकार होता, तर आपली लीला करून निघून गेले जेणेकरून हे ओळखतील. त्या परमेश्वराला उग्रगती प्रेरणा करतात. आणि भासमान शरीराला, भासमान म्हणजे खूप सुंदर शरीराला तो पुरुष म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. पुढे बघा, आणि ज्याच्यात 3 प्रकारांनी दुसऱ्यांचं वारण करणारे मधुमय शरीर मिळतं, 3 प्रकारची लीला करतो तो परमात्मा. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1. आता मंत्र नंबर 9 वाचूया. 1 ते 8 आपण वाचले, 8 पूर्ण वाचला. त्या सौम्य स्वभावी श्रद्धाळू पुरुषाला, इथं लिहायचं होतं त्या परमेश्वराला, जो शिशुम म्हणजे शिशुरूप धारण करून येतो. त्या कुमार अवस्थेत जेव्हा तो शिशुरूप धारण करून बालकरूपात प्रकट होतो सर्व प्रकारे. अदन्या धेनू म्हणजे गायी, अदन्या म्हणजे न व्यायलेली, अभि म्हणजे पूर्णतः अंतस्थ सर्व प्रकारे, बिना धनाई म्हणजे कुमारी, अभिअदन्या म्हणजे कुमारी गाय, तृप्त करते. त्या परमेश्वराला जो शिशुरूप धारण करून प्रगट होतो तो कुमारी गायींकडून अभिअदन्या गायींद्वारे त्याच्या भरण पोषणाची लीला होते, त्यांना तृप्त करतात. आता पुण्यात्म्यांनो, वेद पढ़े पर भेद न जान, ये बातें पुराण 18. जड़ को अंधे पत्ते खवावे, ये भूल गे सिरजनहारा. ह्या जशा मूर्त्या बनवून त्यांना भोग लावतात. म्हणतात वेद और भेद न जाणे और बातें पुराण 18. आणि तरीही मूर्तीपूजा करतात आणि उपासना करतात. त्यासाठी परमात्मा म्हणतात, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंधरे, दिखत के तो नैण चसम, इनका फेरा मोतिया बंदरे. नौमन सूत उलझिया ऋषि रहे जखमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे, उड़ दे न दूजी बार. बोलो सतगुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.